अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. अन्नदान हे श्रेष्ठ दानापैकी एक दान आहे असंही आपली संस्कृती सांगते. मग जी माणसं आपल्याला मनापासून असं अन्न देतात किंवा ज्यांना काहीतरी देण्याची चांगली वृत्ती असते, अशा माणसांचं नेहमीच चांगलं होतं. आणि अशी माणसं जेव्हा व्यवसायात येतात, तेव्हा ते काहीतरी लोकांपर्यंत चांगलं पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच 2 व्यक्तींना आज आपण भेटणार आहोत या गप्पांच्या माध्यमातून. श्रीना ओनरचे सर्वे सर्वा अर्थात भारत सोनवणे आणि सारिका सोनवणे. नमस्कार. 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 तुमचं या गप्पांमध्ये स्वागत आहे मनापासून. तर पहिला प्रश्न, तुम्ही हे श्रीनाम नाव कसं ठेवलं तुमच्या ग्रुपचं? श्रीनाम ॲक्च्युली श्रीनाम नाव जर आपण ऐकलं तर असं वाटतं की ते काहीतरी देवाचं नाव आहे किंवा काही आहे. तर ॲक्च्युली ते देवाचं नाव होऊ शकतं, आहेच. माझ्या वडिलांचं नाव आहे श्रीराम आणि आजोबांचं नाव आहे नामदेव. तर मग मी त्या श्रीनाम नावातलं श्री आणि नामदेव सॉरी आजोबा जे आहे नामदेव त्यांच्या नाम तसं दोघं एकत्र करून घेतले. पहिले प्लॅन माझा फक्त श्रीराम ठेवायचं होतं, पण फक्त वडिलांचंच नाही तर आजोबांचं पण नाव त्यामध्ये यावं आणि तो एक ब्रँड तयार करायचा होता मला. तो ब्रँड म्हणून मी तो श्रीनाम नाव. पण हा ब्रँड काय म्हणतात त्याला, तुम्हाला ऑलरेडी या नावामुळेच वरदस्तय. नक्कीच. पण मग आपल्या ग्रुपमध्ये काय काय होतं म्हणजे आपली का श्रीनाम ग्रुप जो आहे हा म्हणजे पर्सनली मी कन्सल्टन्सी चार्टर्ड अकाउंटंटचा बिझनेस करतो. त्या माध्यमातून माझ्याकडे बरेचसे कस्टमर्स माझे जे सर्व क्लायंट्स आहे, काही ना काही व्यवसाय करतात ते. या सर्वांचा व्यवसायाच्या मागील 15 वर्षापासून मी त्यांचा स्टडी करत आपणही काहीतरी व्यवसाय करावे असं करत मी आजपर्यंत एक 4 ते 5 बिझनेस मी वेगवेगळ्या टाईपचे श्रीनाम या एका ब्रँडच्या अंडर चालू करायचा विचार केला आणि केलेले आहेत. श्रीनाममध्ये मी एक माझी श्रीनाम अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड म्हणून पतपेढी आहे. त्यानंतर श्रीनाम बिझनेस व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून माझी एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. त्यामध्ये मी होम मॅन्युफॅक्चरिंग करतो. ऑटोमोबाईल सेक्टर आणि आपलं फर्निचर्ससाठी जे इंडस्ट्री फोम लागतो तो फोम मी मॅन्युफॅक्चर करतो. तो नाशिक बेसिस इंडस्ट्री आहे ती पण माझी. त्यानंतर श्रीनाम हॉटेल श्रीनाम ही मागच्या लास्ट 5 इयर्सपासून मी जवळजवळ त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. अशा टाईपमध्ये श्रीनाम ॲक्वा, मी वॉटर प्युरिफायर पाण्याचे जार्स वगैरे जे लागतात ते पाण्याचे जार वगैरे प्रोव्हाइड करतो. अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी या फक्त एका नावाने ब्रँडच्या अंडर पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. मग आपण आज बोलत श्रीनाम या नवीन सुरू झालेल्या रेस्टॉरंट आणि हॉटेल विषयी चर्चा करतो. सिन्नरला आहे. येस. मग हा बिझनेस सुरू करण्याचं तुम्हाला कधी सुचलं? व्यवसाय ॲक्च्युली हॉटेल व्यवसाय हा सुरू म्हणजे हॉटेलच करायचा असं काही माझ्या डोक्यात प्लॅनिंग नव्हतं. परंतु झाले काय की एक नाशिक शहरामध्ये राहता एक 2020च्या लॉकडाऊन लागलं. शहरातून ॲटोमॅटिकली गावाकडे जायला लागलं. गावाकडे गेल्यानंतर माझं गाव जे आहे ते नाशिक पुणे हायवेला आहे. हायवेच्या कडेलाच असल्यामुळे हायवेला कुठला बसल्या तिथे एका ठिकाणी बसल्यानंतर थोडासा विचार आला की हायवेच्या साईडला काय बिझनेस असू शकतो. त्यात खेड्यात हायवे जरी आहे पण ते ग्रामीण भागात, ते ग्रामीण भागात कुठला व्यवसाय करता येणं शक्य आहे, पॉसिबल आहे. तर एक साधा आणि सोपा व्यवसाय म्हटलं की हॉटेलिंग व्यवसाय हा असं वाटतो की हा सिम्पल आहे. तर त्यासाठी काही नाही, मग तो त्या निमित्ताने एक घरी जाऊन बसलेलं 2 महिने तिथे असल्यामुळे डोक्यात आयडिया आली आणि आपण व्यवसाय सुरुवात केली. असं मला असं वाटतं की तो काळच खूप कठीण होता. म्हणजे कोविड काळात बिझनेस बंद होत होते. अशा वेळेला तुम्हाला असा बिझनेस करावासा वाटला जो खरं तर बंद पडला होता, कारण त्या काळात कधी कोणी जातच नव्हतं. बरोबर. बाहेरचं खाणं नाही, काही नाही. मग अशा वेळेला तुम्हाला हॉटेल सुरू करावंसं वाटलं, हे थोडं आव्हान नाही वाटत? साधारण संकल्पना करणे किंवा मनात काहीतरी व्यवसाय करणे हा एक प्रत्येकाला इच्छा असते, एक स्वप्न असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं आहे, स्वप्न मोठे बघायची आणि सुरुवात छोट्यापासून करायची. या हिशोबाने मी सुरुवातीलाच स्वप्न बघितलं हॉटेल करू, पण एक छोटं नाही, काही ते 10 बाय 10 तरी एक स्टार्ट करू आपण आणि त्यानुसार मग पुढे हे करू. ते सुरुवात केल्यानंतर 10 बाय 10 असं वाटलं की नाही, याला काही जास्त रिस्पॉन्स नाही. मग त्याच्या पुढे आणखी थोडंसं एक्सपान्शन केलं, 30 बाय 30 केलं आणि त्याला चांगला रिस्पॉन्स यायला लागला हायवेच्या कडेला असल्यामुळे. आणि लॉकडाऊन हा त्याच्यासाठी आणखी एक प्लस पॉईंट पण झाला, कारण लॉकडाऊनमध्ये शहरातले सर्वच हॉटेल म्हणा किंवा काही पण बंद होते. तर
पब्लिकला किंवा लोकांना कुठलाही पर्याय उपलब्ध नव्हते इमर्जन्सीमध्ये, तर ते कुठेतरी शोधतच चालायचे. रस्त्याने जाताना 2-4 गाड्या जरी गेल्या तरी त्यांना कुठेतरी हॉटेल पाहिजे असायचं. त्यामुळे ते तिथे आपल्या व्यवसायाला थोडं एक हे मिळत गेलं, त्याला चालना मिळत गेली आणि त्याच्यातनं वाढवत गेले. आता आपलं हॉटेल सुरू होऊन किती वर्ष झाले? हॉटेल 2020 आज 25 म्हणजे 5 वर्ष सुरू झालेले. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तुमच्याही पाठीमागे सारिका त्यांचा हात आहे. सारिका, ते तुम्ही या सगळ्या बिझनेस कडे कसं बघता? खरं तर सरांनी जो चालू केलाय तो ॲक्च्युअली बिझनेस जो आहे तो त्यांच्या म्हणजे लोकांसाठी, ज्या गावातल्या लोकांसाठी, म्हणजे मेन पर्पज फक्त बिझनेस आणि पैसा कमवणं हा नव्हताच. त्यात तिथल्या लोकांना एक रोजगार हे खूप होतं आणि ह्याच माध्यमातून आम्ही कुठेतरी एक समाजसेवा करू शकू, की एक कुठलीही गोष्ट करायची असेल तर पैसा हा लागतोच. तर आम्ही श्रीनाम फाउंडेशनही चालवतो. मग तिथे काहीतरी करायचं तर आपल्याकडे काहीतरी हवं आणि मेन तर होतं की त्या काळात खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या किंवा जे गावातले लोक आहे की कुठेतरी त्यांना एक रोजगार जो होता की खात्रीशीर आणि माझा घरचा की त्यांचं एक दुसरं काहीतरी शेतीचे कामं सांभाळून ती मुलं आमच्याकडे पार्ट टाइम जॉब करू शकताय आत्ताही. तर तो म्हणजे छान एक हे होता. पण मग तुम्हाला यातला कुठला आवडतो बिझनेस जो तुम्ही मनापासून त्या कंपनीमध्ये, म्हणजे मनापासून ज्या सेक्टरकडे लक्ष देता, असं कुठला? हॉटेल. नक्कीच रंगपूर्ण असं खात्री आहे बघा. पण मग आता आपण इथे हॉटेल काढलं आणि आता तिथे रेसिडेन्शियल हॉटेलसाठी पण आपण करतो, ते काम पर्यंत काम पूर्ण झालेलं आहे. 13 जुलै 2025 रोजी मी त्या सर्वांचं ओपनिंग केलेलं आहे. अनाऊन्स ऑफिशियली आज हॉटेल वेल रन आहे. ओके. हो. तर हॉटेलिंग काम कंप्लीट झाल्यामुळे त्यामुळे आता सर्व कस्टमर वगैरे सर्व आम्हाला बेस मिळालेला आहे आणि आता आम्ही फक्त गाडी पळवतोय. मग श्रीनाम रेस्टॉरंटची स्पेशल डिश कुठली? श्रीनाम रेस्टॉरंट बेसिकली आमचं रेस्टॉरंट जे आहे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट असल्यामुळे आणि शहरापासून एक 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आजूबाजूला आम्हाला जो क्राऊड आहे हा ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागामध्ये मेजॉरिटी ऑफ कस्टमर जे आहे, मेजॉरिटी जे आपले ग्राहक जे आहे हे एक शेवभाजी याच्याकडे जास्त लक्ष देतात आणि त्याच्याकडे जास्त त्यांचा सर्वांचा कल असतो. शेवभाजीसोबत आम्ही एक पनीर अंगारा म्हणून डिश प्रोव्हाइड करतो. पनीर अंगारा आमच्या हॉटेलची डिश ही फेमस झालेली. ती म्हणजे कोणी आलेला कस्टमर जो आहे, इव्हन आम्ही रील वगैरे जे बनवलेलं आहे किंवा पब्लिकनी आम्हाला, कस्टमरने आम्हाला जे रील्स वगैरे बनवून दाखवले, त्यांनी बनवलेल्या रील्समध्ये आम्ही आमची शेवभाजी किंवा आमचा पनीर अंगारा बघतो. हो, असं आहे. मस्त. पण मला सांगा की ग्राहकांना एक स्पेशल ट्रीप आहे किंवा ग्राहकांनी परत यावं यासाठी श्रीनाम हॉटेल काय एक वेगळी एफर्ट्स घेता? हॉटेल हा व्यवसाय फक्त जेवण करणे इथपर्यंत लिमिटेड नाही राहिलेला. हॉटेलसोबत म्हणजे जेवणासोबतच आजच्या घडीला आपण बघतो की कोणी आलं की प्रत्येकाला एक सेल्फी काढावं असं वाटतं. तर आम्ही आता आउटडोर आणि इनडोर या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन इनडोअरला मॅक्झिमम आम्ही कस्टमरमध्ये आल्यानंतर त्याला हा मोह झालाच पाहिजे सेल्फी काढायचे, असे आम्ही तिथे काही बाबी काढलेले आहे ते बघण्यासाठी इंटरेस्टेड आहे लोक. तर ते येतात, जेव्हा कस्टमर तिथे येतो त्यावेळेस तो बघणार आणि त्यावेळेस ते पण हे झालं रेस्टॉरंट. राईट. पण हॉटेल म्हणजे जिथे लोक येऊन राहतात किंवा जिथे लोक कदाचित इकडनं तिकडे जायचंय पण रात्रभर झोपायचंय आणि याच्यासाठी, पण अशा हॉटेल्समध्ये स्वच्छता किंवा सर्व्हिस, आपण ज्याला सर्व्हिस इंडस्ट्री म्हणतो, ह्याच्याबद्दल लोकांच्या आता ना अपेक्षा वाढत चालल्यात. कारण आता जिकडे तिकडे 5 स्टार्स आहेत किंवा 3 स्टार्स आहेत. अशा वेळेला जेव्हा एक गावाच्या पट्ट्यांमध्ये असं एक हॉटेल असतं, तर लोकांना असं वाटतं की अरे इथे चांगलं मिळेल का किंवा तिथे स्वच्छता असेल का, या बाबतीत आपण श्रीनाम हॉटेलमध्ये काय काय सोयी ठेवल्या आहेत? नॉर्मली तुम्ही जे बोलला ते मी पण स्वतः या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, एक्सपिरियन्स केलेला आहे. ट्रॅव्हलिंग हा माझा एक छंदच आहे. मी जास्तीत जास्त म्हणजे आजपर्यंत मी आपल्या देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये बाय रोड ट्रॅव्हल करून आलेलो आहे. त्यामुळे मी रस्त्यात हायवेने जाताना किंवा रस्त्याने जाताना कुठे थांबायला पाहिजे, कुठे हॉटेल आहे किंवा कोणत्या पॉईंटला आपल्याला थांबायला गरजेचं वाटतं. नॉर्मली कुठलाही कस्टमर विचार काय करतो की गर्दी कुठे आहे त्या ठिकाणी तो थांबायचा विचार करतो. चांगलं असेल असं वाटतं. चांगलं तो नंतर तिथे आतमध्ये गेल्यानंतर लक्षात येतं. आणि हा एक असतो म्हणजे रस्त्याने जाता गर्दी बघतात,
त्यानंतर दुसरा जो आहे रिपिटेटिव्ह आलेला जो कस्टमर असतो तो या अगोदर आलेला आहे, त्यामुळे तिथली त्याला त्याची क्वालिटी माहीत असते, त्यामुळे तो तिथे येणारच असतो. ह्या गोष्टी तिथे बघतात. या सर्वच गोष्टी तिथे लक्षात घेऊन आपण तसं डेव्हलप केलेलं हॉटेल Yes. डेव्हलप हो. तुम्ही हॉटेल इंडस्ट्री मधलं काय काय बघता त्या ग्रुप मध्ये? तिथलं जनरल मॅनेजमेंट. अच्छा, मी मॅनेजमेंट पुढे मग आता लोकांचा कल किती वाढलाय एक 5 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या हॉटेलमध्ये येण्याचा? हॉटेल व्यवसायात येण्याचा. हा. हॉटेल व्यवसायात कसं असतं हॉटेल, म्हणजे आता तुम्ही हो. गावाकडचे आहात, तुम्ही मी माझाच एक्सपिरियन्स सांगतो. Correct. ज्या ठिकाणी मी 10 बाय 10चं हॉटेल सुरू केलं, त्या ठिकाणी आज मी जवळजवळ 15,000 स्क्वेअर फीटचं हॉटेल आहे. 10 बाय 10 म्हणजे 100 स्क्वेअर फीट. आज माझं 15,000 स्क्वेअर फीटचं हॉटेल आहे. 4 मजली बिल्डिंग आहे माझी. तर एक त्या एरियामध्ये माझं सर्वात पहिलं हॉटेल. पण त्या एरियामध्ये आज जर आपण बघितलं तर इतके हॉटेल, छोटे छोटे हॉटेल आहे, पण इतके हॉटेल झाले की म्हणजे आज तुम्हाला त्या एरियाला फक्त हॉटेलचंच गाव म्हणूनच ओळखलं जाईल असं झालेलं आहे ते. पण तरी ॲज अ कॉम्पिटिशन किंवा ॲज अ हे बघून आम्ही कधी बघत नाही, बघायची गरज नाही पडत. कारण मी असं समजतो की जितके हॉटेल्स किंवा जितके कॉम्पिटिटर तुमच्या अवतीभोवती असणार, तितके तिथे येणाऱ्या लोकांची संख्या जास्त वाढणार आहे, तिथले कस्टमर तुमचे तेवढे जास्त वाढणार आहे. हे आपल्या एक माइंडमध्ये ठेवल्यानंतर तो व्यवसाय ऑटोमॅटिकली वाढतच चालतो. तो कधीही डाऊनला येणार नाही आणि कॉम्पिटिशन किंवा या गोष्टीने कधी डगमगायचं नसतं. एक साधं त्याला कॉम्पिटिशन हो. बद्दल पण तुम्हा दोघांकडे, तुम्ही दोघेही तरुण आहात बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी, कारण आज तरुण मुलं स्टार्टअप करतात आणि त्यानंतर त्यांना असं वाटत राहतं की हे सगळं रोजी पिक्चर आहे, म्हणजे बिझनेस सुरू केला की मी काही वर्षात करोडोच्या टर्नओव्हरवर जाईल आणि असं तसं माझ्या आयुष्यात कळेल. पण असं प्रत्येकाला घडतच असं नाही. कधी अपयश येतं, कधी धक्के बसतात. तुम्ही अशा येणाऱ्या विडिया मॅडम, तुम्ही काय सांगाल सर, तुम्ही काय? खरंच कुठलाही बिझनेस सुरू केला तर त्यात अप अँड डाऊन्स असतातच. पण तो चालू ठेवायचा आहे किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये तो पुढे न्यायचा आहे. हे जर आपण ठरवलं की नाही हे मला करायचंच आहे किंवा मी काहीतरी याच्यामध्ये बेस्ट देत जाणार आहे, तर तो नक्कीच आपण त्याच्यात सक्सेस होत चालतो. तुम्ही जसं विचारलं की आजची नवीन पिढी स्टार्टअपकडे बघते, स्टार्ट करण्यासाठी. पण माझा जो एक्सपिरियन्स सांगतो, मी नॉर्मली कोणीही नवीन व्यवसाय करण्यासाठी ज्यावेळेस आमच्याकडे येतो, मी कन्सल्टंटच आहे, त्यामुळे कोणी व्यवसाय करण्यासाठी जेव्हा विचारला येतो तर तो व्यवसाय त्याच्या डोक्यात कधी येतो की तो दुसऱ्याचं बघून, म्हणजे दुसरा कोणीतरी करतोय म्हणून मला करायचं आहे, दुसरा कोणीतरी करतोय म्हणून मला करायचं आहे, अशा एक संकल्पना डोक्यात आणतो तो आणि ते बघून ते व्यवसाय करायचा. पण आजचा जो तरुण आहे ना, या गोष्टीकडे बघत नाही की खरोखर तो व्यवसाय आपण पुढे नेऊ शकतो की नाही, किंवा त्याच्यात येणाऱ्या अडचणी याचा स्टडी करत नाही. नॉर्मली सुरुवातीला तोच स्टडी करत नाही, त्यामुळे त्याला गायडन्स असणं किंवा त्याच्या पाठीमागे कोणीतरी उभे असणं. त्याच्यानंतर सर्वात मेन पॉईंट जो आहे फायनान्स, हा सर्वात मराठी माणसाला फायनान्सच एक हे असतो. त्यानंतर मराठी माणसाचा एक विश्वास बसत नाही की मी कितपत खर्च करू शकतो, किती मोठा खर्च करू शकतो, हा विश्वास किंवा मी केलेला खर्च आहे हा पुढच्या 15 वर्षासाठी करतोय की 5 वर्षासाठी, हा त्याच्या डोक्यात नियोजनच नसतं त्याचं. तो सुरुवातीलाच घाबरून जातो की नाही इतका मोठा खर्च कशासाठी करायचा, त्यापेक्षा आपण एक FD करू, त्याच्यातून जे व्याज येईल ते व्याजावरती आपण एक हे करू. पण तो बाकीच्या गोष्टींकडे जास्त विचार करत नाही, लक्ष देत नाही, त्यामुळे तो व्यवसायात पडायचा प्रयत्नच करत नाही. पण मी असं म्हणेल की व्यवसायच एक माणसाला पुढच्या पिढीला घडवण्यासाठी व्यवसायच गरजेचा आहे. नोकरीपेक्षाही व्यवसाय कधीही श्रेष्ठच आहे. त्या व्यवसायामधून तुम्ही अजून म्हणजे 5, 10, 50 लोकांना नवीन एक काम देऊ शकतात, त्यांना प्रोत्साहन देऊ शकतात. या उद्देशाने आपण हे करतो. श्रीराम, तुमचा नवीन काय काय तुमच्या डोक्यात आहे? तुम्ही आता म्हणता की बिझनेस तुम्ही करताय आणि तुम्ही खरं तर नोकऱ्या जनरेट करताय आणि अजून नोकऱ्या लोकांमध्ये होती, इतक्या मुलं नोकऱ्या करते. पण मग आता अजून काय स्वप्न आहे श्रीराम? मी आता जेही व्यवसाय करतोय, मला असं वाटतं की अजून छोटाच व्यवसाय तो मोठाच करायचा आहे. प्रत्येक व्यवसाय मोठा, म्हणजे सुरुवात आज 5, 25, 50, 1 कोटी या बरोबरीने आपण 100 कोटी, 200 कोटी असा एक विचार करा. तिथपर्यंत पोचायचं म्हणजे सगळ्याच वाईड करावं लागेल, सगळ्याच गोष्टी वाढवाव्या लागतील. तर मी
आहे त्या व्यवसायांमध्ये अजून काय डेव्हलप करता येईल, अजून कुठे कुठे काही गोष्टी आपल्याला टाकता येईल. जसे माझी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आज मी थोडासा स्मॉल स्केलवरती करतोय, पण मला ती एक मोठ्या लार्ज स्केलवरती न्यायची. तर त्यासाठी मला जे जे लागतंय तो एक प्रयत्न चालू आहे माझा. आणि नवीन बिझनेस कसं हे सर्व करताना काही ना काही कोणी ना कोणी भेटतं नवीन, त्यांच्याकडनं काही संकल्पना आले तर आम्ही त्यात म्हणजे उतरण्याचा मी प्रयत्न करतोच, ठेवतोच लक्षामध्ये असं. मग अशी मॅडम जी म्हणाली, की श्रीराम फाउंडेशन पण आहे, त्याच्यामध्ये समाजसेवा केली जाते. हो. मग ते काय सेक्टर आहे ते आम्हाला जाणून द्यायला. ते काय केलं जातं? फाउंडेशनच्या मार्फत म्हणजे आम्ही जी सुरुवात फाउंडेशनच्या कामाची जी केली ती आमच्या गावापासून केली, गावाच्या शाळेपासून केली. अरे वा. आणि त्याच ह्याच्यामध्ये आता आम्ही एक अनाथ आश्रम मुलांसाठी जो आम्हाला चालू करायचा आहे. म्हणजे आमचं हॉटेल डेव्हलप झालं की आम्ही त्याकडे वळणारच आहोत. किती छान. कारण आपण समाजाचं देणं लागतो हो. ते काहीतरी निमित्तानं. आणि ते तुम्ही करता ही खूप छान गोष्ट आहे. सर तुम्ही येई मग अशी मला बोलताना सांगितलं की तुम्ही डॉक्युमेंटरी सुद्धा शूट, हो. ती काय आहे सांगा. आज ॲज अ प्रोड्युसर मी माझी मार्केट एपेक्स मीडिया म्हणून प्रायव्हेट लिमिटेड म्हणून माझी कंपनी आहे, तिचा मी डायरेक्टर आहे. मॅडम पण डायरेक्टर आहे त्यामध्ये. तर आम्ही NH-17 नावाची एक डॉक्युमेंटरी वेब सिरीज बनवलेली आहे. म्हणजे शूटिंग झालेली, सर्वच झालेलं आहे. आता त्याचं पोस्टचं काम चालू आहे. तर ती नॉर्मल साधारण एक आपलं NH-17 जो आहे हा कोकणातला नॅशनल हायवे आहे. त्या कोकणातल्या नॅशनल हायवेला त्या कोकणामध्ये ना काही नावं ठेवलेली भूतं आहे. ते जे भूतं जसं मुंजा आहे, वेताळ आहे, अजून चेटकीन आहे, असे बरेचसे आहे. आम्ही साधारण एक 10-12 शोधले आणि त्याचे 10-12 एपिसोड तयार केलेले. त्याचे सर्व शूटिंग वगैरे सर्व झालेले डॉक्युमेंटरी फॉर्मॅटमध्ये येते. मला वाटलं तर हॉटेल बद्दल काहीतरी असेल. वेगळंच काहीतरी निघालं. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, हा जो व्यवसाय आहे हा कुठला तरी एकच असला पाहिजे असं माझं मत आहे. नसला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामध्ये जितक्या आयडिया आपल्या डोक्यात येतील तितक्या तुम्ही वाईड करत चाला, तितके तुमचे व्यवसाय वाढतील, तितके तुम्ही एम्प्लॉयमेंट करू शकतात. हे एक उद्देश येतो. नक्की. असं. म्हणजे अशी अनेक हॉटेल्स होत आणि वेगवेगळे तुमचे जे बिझनेस आहेत ते असं धन्यवाद. छान हो. आणि सगळ्यात महत्वाचं जे अनाथाश्रम तुम्ही सुरू करणार आहात, ते लवकर सुरू लवकर. समाजाला आपण काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करूया. मी आला आणि गप्पा मांडला त्याबद्दल खूप खूप रेडिओ सिटी आणि माझ्याकडनं धन्यवाद. धन्यवाद.